हे गाईज, मी आहे प्रतीक गाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये. या दुनियेचं नाव आहे प्रतीक गाडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता आता पालखी येणार आहे पंढरपूरच्या दिशेने. भरपूर अशा पालख्या चाललेल्या आहेत. तर कसाचा हा नजारा तुम्ही आता बघणार आहात. थोड्याच वेळात इथं पालखी येईल मित्रांनो. वैभव पण आहे आपल्यासोबत. मस्तपैकी टीका वगैरे लावला आहे आम्ही. गाईज, सगळीकडे भक्तिमय वातावरण झालेलं या ठिकाणी. भरपूर पब्लिक आहे, भरपूर. सकाळपासून गर्दी आहे नुसतीच. गाईज, आता थोड्या वेळात पालखी येणे आपण दर्शन करून घेऊ. मित्रांनो, एवढ्या उन्हात पण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरची एनर्जी बघा तुम्ही. त्यांची किती एनर्जी आहे. अरे भाई, किती ऊन आहे गाईज. एवढ्या उन्हात आहे. सगळ्यांची एनर्जी बघा. आमची एनर्जी डाऊन झाली यांच्या पुढं. मित्रांनो, 1 तास झालं इथं उभं आहे आम्ही. तर आता हळूहळू पालखी यायला सुरुवात झालेली. आता एक एक पालखी येईन, आपण दर्शन करून घेऊ. मित्रांनो, ठिकठिकाणी असे पाण्याचे टँकर उभे केलेले आहेत, जेणेकरून आता एवढ्या गरमीमध्ये आपल्या वारकरी लोकांना पाण्याचा उपयोग करता येईल. गाईज, आता समोरून पालखी यायला लागलेली आहे. मित्रांनो, आपल्या पाठीमागे एक पालखी आलेली आहे. दर्शन करून घेऊ. काहीच गर्दी बघा तुम्ही. ही गर्दी न संपण्यासारखी गर्दी आहे. ही गर्दी संपूच शकत नाही.
गाईज भयंकर ऊन आहे, भयंकर ऊन. त्याच्यात पण यांच्या सगळ्यांची एनर्जी बघा. गाईज ही गर्दी तर संपणार नाही, तर आपण निघूयात पुढं. गाईज दर्शन वगैरे मस्तपैकी झालंय. दिवसभर आपण बाहेरच होतो घराच्या, तर आता आपण भरपूर भूक लागलेली आहे, त्यामुळे आपण आता जरा जेवण करण्यासाठी जाऊ. लाईन एवढी मोठी आहे ना, ही लाईन संपूच नाही शकत दिवसभर, एवढी मोठी लाईन. जरा पोटोबा पण करू. आधी विटोबा झाला, आता पोटोबा करू. गाईज आता आपण घरी चाललेलो आहे. आता भरपूर जातात, आता आपण घरी चाललोय. हो भाई, पालखी नाही येता येता संध्याकाळ झाली फार. इकडे थंडी वाजते काय. आत्ताची काल आहे माझ्याकडे, पुण्याला होता. कस काय रोड बंद असल्यामुळे याला येताच आलं नाही, याला पालखी पण बघता आली नाही. तिकडून तुला नसन नाही दिसली पालखी? पुण्यात आली होती ना, दिसली होय. मग केलं दर्शन वगैरे मस्त. इकडं काय चौफुल्या गर्दी होती मोन्या. किती लोक जातात रे पालखीला? लाखो लोक असतात बाबा. मित्रांनो, पालखीमध्ये सगळेच भजन कीर्तन भरपूर शोर शराबा होता, म्हणून तिथं मला ब्लॉग बनवता नाही आला, बोलता नाही आलं काय. त्यामुळे तुम्हाला फक्त सिनेमॅटिक व्ह्यूज वगैरे दाखवलेत. पण पालखीचा माहोलच वेगळा असतो भाई. म्हणजे ते आपण म्हणतो जाऊ शकत नाही, पण एकदा निघालो ना आपण, निघालं की ते असं वाटत नाही. पण बघू, आपण पुढच्या वर्षी जाण्याचा प्रयत्न पण करू. एवढं ऊन होतं एवढं, तरी पण आहे ना वारकऱ्यांमध्ये एवढी एनर्जी होती ना, सगळी डान्स बिन्स करत नाही एकदम मस्त गजर बिजर करत. 24 दिवस असं त्यांचा संसारच असतं, म्हणजे काही घरचं काही लक्ष बिक्ष काही नसतं, फक्त एकच कुठं जायचं, पंढरपूरला. वारीमध्ये कसं भांडणं बिडणं हा प्रकार काही नसतोच, म्हणजे एकदम. आणि शिस्तीत सगळे असतात, एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सगळी, एकदम आपल्या ह्याच्यानुसार सगळेजण चालतात सगळे. ते तर गाईज मोन्या दिसायचं तुम्हाला बंद झाला असेल, म्हणजेच अंधार पडलाय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा प्रत्येक गाडी ब्लॉग्स. आणि मित्रांनो, कमेंट मध्ये प्रत्येकाने लिहा रामकृष्ण हरी.